सो देखो बच्चा पार्टी, क्या सीखे हम लोगों ने की बाळा बघा, त्रिकोणाबद्दल तर सगळं काही आपण अभ्यास केलं होतं, नो डाऊट. काही डाऊट तर नाही त्रिकोणाबद्दल कोणाला? ज्याला 3 बाजू असतात त्यालाच आपण त्रिकोण म्हणजे ट्रायंगल म्हणतो. 3 बाजू आणि 3 कोण, त्याला आपण काय म्हणतो? त्रिकोण. खूप जास्त डिटेल नाही करणे आहे, पण जे काही आपण अभ्यास करू कुठे ना कुठे आपल्याला नवोदयाच्या रिगार्डिंग कामात येणार आहे, हे लक्षात घ्या. समजलं का? आता ह्या जो मी तुम्हाला सांगितलं तिन्ही कोणांची बेरीज 180 असते, हा जो नोट आहे नवीन वाला, काय की प्रत्येक त्रिकोणाच्या कोणांची बेरीज ही नेहमी 180 असते. हा तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये, पण नवोदयाचा काही भरोसा नाही आहे का? कधी कोणता प्रश्न विचारेल बरं म्हणून. पण कुठे ना कुठे हा मला महत्वाचा वाटला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. दॅट सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ एनी ट्रायंगल इज ऑलवेज सप्लिमेंटरी नावाचा एक शब्द असते इंग्लिश वाल्यांना. काय शब्द असते? सप्लीमेंट्री. 180 डिग्री इज नथिंग बट सप्लीमेंट्री होता है. ये आप इंग्लिश वाले बच्चे याद रखिएगा, ठीक है? सप्लीमेंट्री. सप्लीमेंट्री मतलब वो एग्जाम में हम लोग लेते नहीं क्या? वो नहीं समझना, बड़े हाँ बोल रहे हो. आप लेते हो ना एग्जाम में एक्स्ट्रा पेज या एक्स्ट्रा कुछ तो भी मांगते हो ना, उसे ही सप्लीमेंट्री कहते हैं. लेकिन वो सप्लीमेंट्री अलग हो गई, ये अपनी वाली सप्लीमेंट्री अलग हो गई. सप्लीमेंट्री कम्स कब? सप्लीमेंट्री मतलब सीधा सीधा 180 डिग्री को बया करता है. बया मतलब पागल नहीं, बताता है. समझ रहे हो बात को? ठीक है, क्लियर है बड़ा, है ना? हालांकि सप्लीमेंट्री की परिभाषा अलग है, लेकिन वो 180 डिग्री को बताता है. इसलिए कभी कभी आपको पूछा जा सकता है इंग्लिश फॉर्म में कि अगर सपोज 180 डिग्री है, दैट्स मीन वो किस फॉर्मेट में आता है, ठीक है? और अगर 90 डिग्री रहा तो समझ जाना कि कॉम्प्लीमेंट्री है. तो कॉम्प्लीमेंट्री मतलब पता है? नहीं पता है. जब इस पे हम लोग डिटेल में और डिस्कस करेंगे बड़ा, बस थोड़ा थोड़ा मैं आपको ऊपर ऊपर बता रहा. जब उस पर्टिकुलर टॉपिक के रिगार्डिंग मैं डिस्कस करूंगा, आपको सारे के सारे चीजें मुहैया करा दूंगा, ठीक है? इसका एक एग्जांपल मैं बता दूं अभी फिलहाल के लिए आपको. रुक जाओ. जर त्रिकोणाच्या, ये लिख लो पूरा, त्रिकोणाच्या दोन कोणांची बेरीज, जर त्रिकोणांच्या दोन कोणाची बेरीज 60 डिग्री आणि 40 डिग्री असेल तर, हा एक असा रॅन्डम प्रश्न मी तुम्हाला बनवून देतोय हा, तर तिसऱ्या कोणाचं माप किती? ठीक है. अब देखो इसमें एक चीज समझ लो बाड़ा, देखो जनरली ये इस टॉपिक के, ये जो भी पर्टिकुलर हम लोग टॉपिक पढ़ रहे हैं ना, बहुत से बच्चे इस चैप्टर को स्किप करते हैं. और वो मैंने बताया ना आपको, 3 से 4 मार्क ही कहीं ना कहीं आपको लीड करा देगा करके. क्योंकि सारे बच्चे कहीं ना कहीं मराठी में बहुत अच्छा कर लेते हैं, रीजनिंग में बहुत अच्छा कर लेते हैं, मैथमेटिक्स में भी अच्छा करने की कोशिश करते हैं, लेकिन सबसे ज्यादा प्रॉब्लम क्रिएट अगर सपोज कहीं पे होता होगा तो ये जो चैप्टर्स हम लोग पिछले 2-3 चैप्टर जैसे हम लोग डिस्कस कर रहे हैं ना, उसी चैप्टर्स, जैसे नफा तोटा हो गया, ये चैप्टर जो हम लोग पढ़ रहे हैं वो हो गया, टक्केवारी हो गया. अभी फिलहाल तो वैसे देखा जाए तो टक्केवारी रिगार्डिंग बहुत सा आपका स्किप हुआ है, लेकिन जितना हमने पढ़ा है उतना ही है टॉपिक में अभी फिलहाल, ठीक है ना? लेकिन ये जो पर्टिकुलर चैप्टर है ना, इस चैप्टर में सबसे बड़ी दिक्कत बच्चों को ये जाती है कि सवाल ही समझ में नहीं आता. अब नंबर से रिगार्डिंग वो एडिशन करना है, सब्सट्रैक्शन करना है, डिवाइड करना है, मल्टीपल करना है, वो बात अलग हो गई. वो तो ठीक है, हर किसी को पता है. लेकिन जब बात आती है वर्ड प्रॉब्लम की, वर्ड प्रॉब्लम मतलब हे शाब्दिक स्वरूपाचे प्रश्न मोठे वाले, ते पाय पहिलेच दिमाग काम करतो का? नाही करत. तर आपलं तसं नाही झालं पाहिजे. तर अशा वेळेस काय करायचं, हे मोठे जेव्हा प्रश्न असतात ना, त्याला तुकड्या-तुकड्यांमध्ये तोडण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ते समजायला थोडंसं मदत होते. जसं आता हा प्रश्न पाहता दिमाग खराब झाला की नाही झाला? नाही झाला? चला तुमच्या नाही झाला. बाकीच्यांच्या तर होत असतेच ना. तर ज्यांचं झालं असेल दिमाग खराब त्यांच्याबद्दल सांगतोय. बघा, तर काय करणे, तर तुकड्यांमध्ये तोडणे. काय म्हणतोय? जर त्रिकोणाचे 2 कोण 60 डिग्री आणि 40 डिग्री असेल, अरे भगवंता, म्हणजे
त्रिकोण बद्दल म्हणते तर का चौकोन काढाल का? त्रिकोण बद्दल म्हणतोय तर काय सर्कल काढाल का? नाही. त्रिकोण म्हणतो तर त्रिकोणच काढाल. चला ए बी सी, मला सांगा दोन दोन कोण दिलाय जी कोणते कोणते? 60 डिग्री आणि 40 डिग्री. नाही समजला का जी? अजी समझला कि नहीं समझला? ओके. अगर सपोज दो दिया है और क्या बोल रहा है, तर तिसऱ्या कोणाचा माप सांगा. आता 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 मला माहित आहे तुम्हाला ते येतोय. समजलं ना? समजलं, समजत आहे ना? मला माहित आहे तुम्हाला. आता तुम्ही आता तोंडी सांगू शकता का? कारण की तो नियम तुम्हाला माहित झाला की बाळा, जर त्रिकोणाचे दोन कोण तुम्हाला दिलेले आहेत तर तिसरा कोण काढण्यासाठी सरळ सरळ या आधी केलेला जो कन्सेप्ट आहे तो लावा आणि हर हर महादेव. क्या ये बात क्लियर हो रही कि नहीं हो रही है? मतलब सीधा सीधा आप क्या करोगे, इसको अगर सपोज थर्ड वाला एंगल आपको निकालना है, दैट्स मीन आपको सबसे पहले करना क्या होगा, दैट सम ऑफ ऑल एंगल्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे तिन्ही कोणांची बेरीज त्रिकोणामधील हे किती असते बाळा, 180 ना. दॅट्स मीन अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल्स टू 180. ते जे नोट आपण लिहून दिलं होतं ते आता इथे लिहायची गरज आहे का? आणि हा बघा, आता इतकं तरी मी लिहून दिलं. जेव्हा मी तुम्हाला पेपर सॉल्व्ह करून देत जाणार ना, तेव्हा हे काहीच पोथीपुराण आपण लिहत नसतो बरं. आता हे समजून घेणे आहे म्हणून आपण इतक्या साऱ्या गोष्टी लिहत आहोत की सगळे बारकावे कुठे नाही कुठे तुम्हाला माहित राहायला पाहिजे. डायरेक्ट कुठल्याच गोष्टी आपण आतापर्यंत केलेल्या नाहीये. हा, पहिले मी समजून दिल्यानंतर मग ट्रिक सांगत असतो. हालाकी ट्रिक म्हणजे ते काही गोष्टी आपण स्टेप घेतलेले असतात ते रिड्यूस करणे असते, बाकी काही नाही. कारण की इतकं लिहून देणं हा काय तुमच्या नवोदयामध्ये कोणी पायासाठी येणार नाहीये. बरोबर आहे? त्यांना फक्त तुमच्या ऑप्शन्सची मतलब आहे, तुम्ही काय ऑप्शन्स केले आहेत, काय ऑप्शन दिले आहेत म्हणून. ठीक आहे ना? तर दे बघा 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 बघा. तो अँगल ए किती आहे बाळा? 40. अँगल बी किती आहे बाळा? 60. अँगल सी रे निघेल की नाही रे? तर मग 40 प्लस 60 100. एंगल सी इक्वल्स टू 180 और एंगल सी इक्वल्स टू 180. ये प्लस है, उधर जाएगा तो माइनस. तो 180 माइनस 100 कितना होता है जी? 80. अरे समझ लगा बंसी? अरे बंसी, मेरे को एक बात बताओ, ये सब पोथी पुराण करने की कोई जरूरत थी क्या? ये करेंगे क्या हम लोग? डायरेक्ट हमें पता है ना, ट्रायंगल भी निकालने की जरूरत नहीं. डायरेक्ट सवाल पढ़ते बराबर दिमाग में कौन सा कीड़ा आना चाहिए भाई? 60 दोन कोण दिले आहेत ना, डायरेक्ट त्यांचीच बेरीज करायची दिमागात. 60 आणि 40 किती जी? 100 ना. डायरेक्ट 180 मधून 100 माइनस करणे, 80 तुमचा उत्तर काढणे खट्याक. क्या बात क्लियर हुई? क्या बात क्लियर हुई? इतना लिखने की जरूरत पड़ेगी क्या पड़ा? ये हम लोग 5th में 6th में 7th में 8th में 9th में 10th में ऐसा करना पड़ता है. लेकिन नवोदय की जब हम लोग एग्जाम दे रहे हैं उसमें ये सब चीजें करने की कोई जरूरत नहीं. हाँ, लेकिन ये जब तक आपको ये कंसेप्ट पता नहीं है तब तक आप वो डायरेक्ट नहीं कर सकते, ये समझ. ठीक है? क्योंकि अभी देखो 15 या 16 तारीख से, वैसे तो 1 तारीख को चालू करने वाले थे, लेकिन 2 चैप्टर अपने बच ही गए. जो टारगेट हमने पकड़ा था वो टारगेट अपना अचीव नहीं हुआ. ठीक है? तो 15 या 16 तारीख से जैसे हम लोग अपना नया पैटर्न चालू करेंगे, नया ऐप के वाला, तो उसमें तो ये दंदन वाले काम रहेगा. मिला सबको? ठीक है? तो देखो क्लियर है ना? इसका वीडियो मिल जाएगा, लिखिएगा मत, थोड़ा टाइम वेस्ट हो जाएगा, है ना? तो देखिए नेक्स्ट एग्जांपल की तरफ जा रहा हूं मैं. नेक्स्ट पैटर्न थोड़ा सा पढ़ लेते हैं. तर बघा, काल सगळेच कोण झाले होते, कोणते कोणते? एक त्रिकोण झालता, त्रिकोणामध्ये समभुज, द्विभुज आणि तो स्केलन झालता एक. त्याच्यानंतर काटकोण झालता का बडा? काटकोण कोणाला म्हणतात? ज्यामध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. आता काटकोण बद्दल थोडस एक्स्ट्रा माहिती घेऊया, त्याबद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतोय म्हणून सांगतोय. काटकोण, काटकोणला इंग्लिश मध्ये म्हणतात बड़ा काय? राइट एंगल ट्रायंगल. आपने सुना होगा, आपके सिलेबस में भी है 5th के, राइट एंगल ट्रायंगल. अच्छा, इसकी खासियत मैंने उसी दिन बता दिया था कि इसका एक एंगल ये 90 डिग्री का होता है. ध्यान दो. अब काटकोण म्हणजे काय? तर प्रत्येक कोण काय हा काय असतोय? प्रत्येक कोण म्हणतो, सॉरी, एक कुठला तरी कोण काय असते? 90 डिग्रीचा असते. ठीक आहे? म्हणजे ए बी सी मधलं अँगल बी हा 90 डिग्रीचा आहे म्हणून तो काटकोण आहे. समजला का? आता यामध्ये खासियत अशी असते बाळा, बघा की हे दोन कोणते तरी जे बाजू असतात ना बाळा,
एकामेकाला लंब असतात. आता लंब म्हणजे काय हो ती माग खराब, परपेंडिकुलर, मतलब एक उसको हाइट रहती है. क्या होती है? हाइट. क्या रहती है? हाइट. उंची. ज्या कुठल्याही गोष्टीला एखादी उंची असणे, ती त्याच्या बेस सोबत कुठे ना कुठे लंब असतो. लंब म्हणजे काय? तर सरळ सरळ उंची, नाही परपेंडिकुलर रे. ठीक आहे. या आता बघ, या ए बी हा बीसी ला काय आहे? परपेंडिकुलर. ए बी बीसी ला काय आहे? परपेंडिकुलर. तसंच बीसी ए बी ला काय आहे? परपेंडिकुलर. 90 आहे ना रे. बघ ना याला उंची आहे की नाही आहे. आणि ही वाली बघा, हे घसरपट्टी आहे. घसरपट्टी काय आहे? घसरपट्टी. तर या घसरपट्टीला काय म्हणायचं? हायपोटेनस. कोणता टेनस? सर आम्हाला मराठीमध्ये सांगा ना. पाय याला म्हणतात कर्ण्या. काय म्हणतात? कर्ण्या. तिथं नको म्हणाल, शाळेत नको म्हणाल कर्ण्या, गोटे नाही तर माझ्या कर्ण. त्याला काय म्हणतात? कर्ण. काय म्हणतात जी? काय. आता कर्णाची परिभाषा काय? कर्ण मिट्टू पाहिला का तुम्ही? कर्ण मिट्टू का? हो ना का? तुम्ही अनुष्णित नाही द्या, राहू द्या. कर्ण. कर्ण म्हणजे काय बाळा? तर हायपोटेनस. कसं ओळखायचं की तो कर्णच आहे बा म्हणून? कसं ओळखणार की दॅट गिवन पर्टिक्युलर घसरपट्टी. एक्झॅक्टली घसरपट्टी तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. पण एक लक्षात ठेवायचा, दॅट कर्ण हम किसे बोलेंगे कि भाई 90 डिग्री के सामने वाली साइड. बोलो 90 डिग्री के सामने वाली साइड. वो कुछ भी हो सकती है. अभी यहाँ पे हमें 90 डिग्री के सामने वाली कौन दिख रहा है रे? एसी. घसरपट्टी. हा तर तुम्हाला घसरपट्टीच लक्षात राहिली का? ठीक आहे. चला समजलं का? कर्ण समजलं. तर यावर एक लॉजिक बनवलं, एक माहित नाही कोणता तरी, तो काउन तर माहित नाही. एक पायथागोरस नावाचा का नाही सायंटिस्ट पैदा झाला. उसने क्या किया पता है? हो, पायथागोरस नाम का साइंटिस्ट. हो, साइंटिस्ट. कोई तो एक कौन से तो भी जमाने में वो पैदा हुआ और उसने क्या बोला पता है? 90s के जमाने में नहीं बाबा, वो बहुत पहले पुराने जमाने में, वो छोड़ो. उसका कहना क्या था पता है? उसका कहना ये था कि अगर कोई राइट एंगल ट्रायंगल है और उसके आपको कोई भी दो साइड के बारे में पता है, तो तीसरी साइड आप निकाल सकते हो हमारे थ्योरम के वजह से. ऐसा वो बोला, मैं नहीं बोला. ऐसा किसने बोला? वो बोला पाइथागोरस ने. अब पाइथागोरस ने बोला इसलिए उसी का थ्योरम बोल दिए लोगों ने. बोले पाइथागोरस थ्योरम, ड्यू टू पाइथागोरस थ्योरम. आपने स्कूल में पढ़े हो क्या ये पाइथागोरस थ्योरम? कभी सुना है क्या? नहीं. तो देखो थोड़ा सा सुन लेते हैं, क्या पता नवोदय के कौन से मोड पे आपको ये काम आ जाए, है ना? कौन सा? पाइथागोरस. तो देखो पाइथागोरस थ्योरम क्या कहलाता है, इसके बारे में जान लो बस. ओके, क्योंकि ये बड़ा काम की चीज है बड़ा. अच्छा देखो, ये क्या हो गया? कर्ण. ठीक है. अब ये नीचे में बीसी, नीचे में है ना, नीचे में है, तो कोई भी चीज नीचे में होना मतलब पाया होना. उसका पाया जमीन, बराबर आहे. मतलब पायावरच राहते ना का तो? कशावर उभा राहते? आता कोणी आपणही कशावर उभे आहोत? पायावर. म्हणून हा कशावर उभा आहे बिचारा? पायावर. कशावर? पायावर. आता मला सांग, हा ए बी नावाची गोष्ट बिलकुल सरळ दिसते का नाही दिसायची? बिलकुल सरळ दिसतो ना? सरळ दिसते म्हणजे आताच सांगितलं मी काय असणे? लंब. म्हणजे उंची पण म्हणू शकता तुम्ही. ठीक है. लंब, परपेंडिकुलर खासकर, या फिर आप इसे हाइट भी बोल सकते हो. रुक जा बड़ा, बाद. ठीक है ना? जब मैं बता रहा तब नहीं, जब मैं पूछूंगा कुछ प्रॉब्लम है तब बताइए. बीच में बड़बड़ नहीं करना. कितने बार बताया मैंने? मैं पूछूंगा ना आपको, क्योंकि उससे होता कैसे, रिदम टूट जाती है. मैं भूल जाऊंगा कि मुझे और सामने आपको कुछ तो भी एक्स्ट्रा बताना है करके. उसमें आपका ही नुकसान है, मेरा कुछ नहीं है. क्योंकि जो चीज मुझे बतानी है वो फ्लो में आ जाएगी. ये चीज याद रखना. ये तो आपको मुझे बताना भी नहीं था, लेकिन मैं बता रहा ना. क्यों? तो क्या पता आपको किस जगह पे काम आ जाएगी ये फॉर्मूला. इसलिए याद रखो बड़ा, जब मैं आपको बोलूंगा ना कि बताओ मुझे कुछ आपको प्रॉब्लम है क्या, तब मुझे बताइए. आप नोट डाउन करके लिख के रखा दी कीजिए कि नहीं मुझे ये सर को पूछना है करके, तब मैं बताऊं. क्लियर है? ओके. तो देखो आता ज्याच्यावर उभा असतो आपण त्याला काय म्हणतात रे? पाया. इंग्लिश वाले बच्चे उसे बोलेंगे बेस. क्या बोलेंगे? बेस. और
जो हाइट रहती, हाइट हाइट हाइट, ए बी, हाइट, उसको क्या बोलेंगे? लंब। लंब, समझ ला, उसे परपेंडिकुलर हाइट भी बोलते हो आप लोग, ठीक है। तो इन्हीं तीन ही चीजों को मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे पे पहुंची है कि पाइथागोरस को कटघरे में खड़ा किया जाए और उसी का एक थ्योरम बनाया जाए और उसे सजा दिया जाए कि उसने ये थ्योरम क्यों बनाया, हमारा डोक्सा खराब करने के लिए बनाया। तो देखो बच्चा, उसका कहना क्या था? तीन बाजू दिसत आहेत बळा तुम्हाला, तीन बाजू मधला एसी काय आहे? कर्ण, विच इज नोन एज हाइपोटेनस, ठीक है, हाइपोटेनस। उसके बाद बीसी पाया, विच इज नोन एज बेस, और उसके बाद दैट ए बी इज नथिंग बट लंब। लंब काय रे बाळा? लंब म्हणजे त्याला काय म्हणतात? परपेंडिकुलर डिस्टन्स, परपेंडिकुलर डिस्टेंस, या फिर हाइट भी बोल सकते हो उसको, अलग अलग नाम देते हैं, कोई भी बताना जिसको, ठीक है। अब देखो, इन तीनों में से, मैं फिर से दोहरा दूं बच्चा, इन तीनों में से कोई भी दो एंगल अगर सपोज आपको गिवन है और 90 डिग्री का राइट एंगल ट्रायंगल अगर सपोज है, तो समझ जाना आप बिल्कुल आराम से ये पाइथागोरस थ्योरम निकाल सकते हो तीसरा साइड निकालने के लिए, तीसरी साइड की मेजरमेंट निकालने के लिए। एक एग्जांपल मैं बताऊंगा आपको, उसके पहले मैं आपको इसका फॉर्मूला बता देता हूं, क्या कहता है पाइथागोरस थ्योरम। तो देखो बेटा, इसका मैं पूरी परिभाषा लिख के नहीं दे रहा बड़ा, ये आपको 6th 7th में बता ही जाएगा, ठीक है। पाइथागोरस थ्योरम अभी इसके हिसाब से मैं बता देता हूं कि 90 डिग्री के सामने वाला जो भी साइड होता है उसे हम कर्ण बोलते हैं, बराबर है। तर कर्णाचा वर्ग बरोबर कधी पण उरलेल्या दोन जे कुठले पण बाजू असतात त्यांच्या वर्गांच्या बेरज्या इतका असते। अरे या भाऊ सर हे तर मोठे खतरनाक सांगल्याजी। बेरज्या म्हणजे माहित नाही रे, बेरज्या बेरीज रे, हा कोमात तर नाही गेला होता जेव्हा सांगत होतो तेव्हा? बेरजी बेरीज, बेरीज माहित आहे ना? बेरीज माहित आहे ना? हा, मग तर कोण? लंबू चा स्क्वेयर प्लस पाया चा स्क्वेयर। इंग्लिश वाले बच्चे कैसे याद रखेंगे? दैट हाइपोटेनस का स्क्वायर इज इक्वल्स टू बेस स्क्वायर प्लस वो परपेंडिकुलर जो हाइट होती है उसका स्क्वायर, ठीक है, ठीक है। इसकी ज्यादा परिभाषा आपको याद रखने की जरूरत नहीं, बस इतना दिमाग में बैठाइए। आंख बंद करके बोलिए, चलो बंद करो आंखें, आंखें बंद कीजिए, बोलना 90 डिग्री के सामने वाली साइड का स्क्वायर इक्वल्स टू रिमेनिंग जो भी दो साइड बचे हैं उनका स्क्वायर करके प्लस करना। बस पाइथागोरस थ्योरम खत्म होना। आता या संजीवनी बाईच्या एक संजीवनी नावाचा प्रश्न आहे की सर म्हणते जर एखाद्या ट्रायंगलच्या एकच अँगल दिलाय जी आणि बाकीचे दोन काळा म्हणते, एक तर असा प्रश्न येणार नाही, आणि जर आला तर द्विभुज द्विसमभुज त्रिकोणाबद्दल येणार। का? कारण की त्याच्यामध्ये बघा, आता हा तुम्हाला करतो त्याचा प्रश्न जरा पहिले सांगून देतो बघा। आयसोस्केलस ट्रायंगल बद्दल तो प्रश्न येऊ शकतो। आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे काय रे बाळा? आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे काय? तर ज्याचे दोन बाजू समान असतात। जर त्याचे दोन बाजू समान असतात तर त्याचे विरुद्ध कोण पण समान असतात म्हणून सांगितलं होतं त्या दिवशी। तर हा जर एक्स तर हा पण काय राहणार? आणि तुझं म्हणणं असं होतं संजीवनी बाई की सर एकच अँगल दिलाय जी, जर हा 60 डिग्री असेल, नाही 60 नाही पकडू, जर तो 80 डिग्री असेल तर बाकीचे किती जी? असाच आहे ना तुझा प्रश्न? तर मी आताच सांगितलं ना बाळा की आता इथे पण तोच नियम लावायचा, तिन्ही बाजू तिन्ही अँगलचा सम किती असतो? 180, म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल्स टू किती जी? 180 डिग्री। अँगल ए किती आहे? 80, अँगल बी एक्स, अँगल सी म्हणजे 80 प्लस एक्स
2x इक्वल्स टू 180, 2x इक्वल्स टू 180, 80 उधर गया -80, तो 2x इक्वल्स टू 180 से 80 गया 100. आता 2 बिचारा इकडे काय करतोय, मित्राकडे जातोय, तर मग काय होणार, डिवायडेड बाय 2 म्हणजे काय बाळा 50. समजलं का बाळा? तर हा तुझा 50 डिग्री, हाही तुझा 50 डिग्री. समजला का? हा डायरेक्ट निघत होता बाळा, पण आता समजावून सांगायचं होतं ना. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे असं देण्यात आलं होतं की आयसोस्केलस ट्रायंगलचा एक अँगल फक्त दिलाय तुम्हाला 80 डिग्री, बाकीचं नाही. हे यावर आपण खूप डिस्कस करणार आहोत, टेन्शन नको घ्या. बिलकुल डिस्कस करणार आहोत या टॉपिक बद्दल. आपण खूप जास्त डिटेलमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल्स पण घेणार आहोत. ठीक आहे, है ना? आता तुम्हाला मधातच हा प्रश्न आला म्हणून मी सांगितलं. ठीक आहे, क्लिअर झालं तुझं डाऊट? क्लिअर झालं? असे व्हरायटीज भरपूर प्रश्न आहेत बाळा, समजली? हा, तुझं काही आहे प्रश्न? बोल ना मग. याच्या मागे करू, हा घे. हा तोच ना जी केलं तरी, हा का? बोला. बोला. म्हणजे काहीच प्रश्न नाही. चला. नाही ना बाळा, आता इतका वेळ देऊनही तुला प्रश्न नाही आला म्हणजे तुला प्रश्नच नव्हता. आयसोस्केलस. बरं, आठवल्यावर सांगशील पुढच्या जन्मात. हा चल बघ. ठीक है, चल. तो देखो बच्चा, अब देखो यहां तक समझ में आया क्या? ठीक है, यहां तक समझ में आया? तो देखो बच्चा, हा बोरकुट म्हणतो, त्रिकुट. तुझा त्रिकुट होता ना, आता त्रिकुट बद्दल अभ्यास करू. त्याच्या आधी एक प्रश्न सांगून देतो मी तुला. ठीक आहे, अरे त्रिकुट म्हणल्यावर बोरकुटच लक्षात नाही का? मोठा बेस लागते. बोरकुट नाही खाल्ल्या? एकच नंबर का? हो ना? बोरी, हो का नाही? बोरी पासून बनते तो, हो का नाही? चला पाहाजी जी, जी पृथ्व्या, इकडे बघा. तर आता बघ रे बाळा, एक असा तुम्हाला त्रिकोण देऊन देतील 90 डिग्रीचा, आणि त्यामध्ये म्हणतील याला 3, याला 4, तर हा किती म्हणतील. तो पाय अंधी मारला तरी बरोबर आहे त्याचा. अच्छा बघा, हो, त्यांनी असा फ्लो मध्ये म्हणून टाकलं, हा 3, हा 4, तर हा किती, तर 5. हे घे, समझला का? भाई ये अंधी वाले बच्चों से तो भाई बड़े बच के रहा करो आप लोग. बस सच बता रहा, वो कब आगे बढ़ जाते पता ही नहीं चलता है. बोले भारत माता की जय, ये ले डी, भारत माता की जय बी, ऐसा करते वो लोग, खत्म. और एक मेरे क्लास में एक बच्चा था, मैं सच बता रहा, कैंपस सिलेक्शन हो रहा था हमारे इसमें. ठीक है, एक सबसे मतलब उसको कैंपस से कोई मतलब नहीं. कैंपस सिलेक्शन का मतलब मैं बता दूं आपको कि हमारे कॉलेज में मतलब कंपनीज आते हैं इंजीनियरिंग कॉलेज में, कोई भी इंजीनियरिंग कॉलेज में, कोई भी मतलब नेशनलाइज अच्छे रेपुटेड कॉलेज रहते हैं, उन्हीं कॉलेज में आते, कोई भी कॉलेज में नहीं आते. ठीक है, तो वहां पे जब कंपनी आई, एक हमारे क्लास का एक ऐसा बच्चा जिसको कुछ नहीं आता, कुछ भी नहीं आता, उसको मतलब भी नहीं था इंजीनियरिंग से, लेकिन फिर भी वो आ गया था. मैनेजमेंट का पैसा वैसा देके आ ही जाते, वो छोड़ो, कोई ना कोई. उसको कुछ मतलब नहीं. जब कंपनी आई, ठीक है, कंपनी आए, पेपर लिया, एबीसीडी वाला पेपर, उसमें कहा थोड़ी ना कुछ लिख के देना पड़ता है. देना पड़ता है क्या? नहीं. बस तो एग्जाम लिया बाबा. जो बेचारा टॉपर था, टॉपर, वो बेचारे 5वें 6वें नंबर पे है, और ये पहले नंबर पे है. तुक्का. इसलिए बहुत ऐसा जरूरी नहीं है कि हमेशा तुक्का अच्छे लगेंगे करके, लेकिन इस बार अपना काव्या जी का तुक्का लग गया, अच्छी बात है. ठीक है. चला, नाही पण थोडस आपण तुक्काही कसं मारायचा ते पण सांगतो शेवटी सांगतो ना ग. राहू दे, तुला नाही सांगणार. चला बघ. तर बघा बघा बघा, आता याला 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 जर मला डील करणे आहे, हा 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे ना बाळा. आता इथे जर 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे म्हणजे हा समोरची साईड कोणती असते? AC चा स्क्वेअर करायचं. उरलेले 2 साईड कोणते? AB चा स्क्वेअर, आणि हा कोणता? BC चा स्क्वेअर. कोई डाउट है यहां तक पूछो. अब भाई 90 के सामने वाला AC वो तो निकालना है ना आप लोगों को. AB कितना है बच्चा? 3, उसका स्क्वेयर.
BC कितना है 4, उसका स्क्वेअर. तो बाळा 3चा स्क्वेअर किती रे 9, 4चा स्क्वेअर 16, 9 आणि 16 25 आणि एसीचा स्क्वेअर. स्क्वेअर कधी पण इक्वल टू च्या उजव्या किंवा डाव्या बाजूला जातो तर काय बनतो स्क्वेअर रूट. काय बनतो स्क्वेअर रूट. और अंडर रूट 25 किसका चैंड्री है रे. अरे माहौल, इसलिए आपका आंसर 5. समझा क्या तुक्का. इसलिए आंसर उसका बरोबर आया था. ठीक है ओके चलो. तो बड़ा देखो इसी को त्रिकुट बोलते हैं. जो मैंने अभी आपको बताया ना त्रिकुट म्हणजे अंधी मारणी म्हणते. अरे बकवा यार संजीवनी से नहीं जीत सकते हम लोग. तिचा म्हणणं असा है मैंने अभी आपको बताया ना इसी को त्रिकुट बोलते हैं. तो उसका कहना ये है कि अंधी मारणी म्हणजे त्रिकुट म्हणले. अरे भगवा मळेघाट फॅक्टरी मोठ्या खतरनाक आहेत रे बाबा. चला चल तर बघा चिमणे त्रिकुट बद्दल अभ्यास करू आता. त्रिकुट ठीक आहे. हा ना त्रिकुटला थोडासा इंग्लिश मध्ये सांगून देतो बाळा. पायथागोरस ट्रिपलेट. समजून घे. पायथागोरस ट्रिपलेटला आपण त्रिकुट असे म्हणतो हे लक्षात घ्या. समजून घे. सांगण्याचा उद्देश माझ्या यामध्ये काय आहे की इथे 3 संख्या दिलेल्या असतात बाळा. पर्यायामध्ये 3 संख्या असतात. ठीक आहे. जसं मी देतोय तुम्हाला पाय कसं ओळखायचं त्रिकुट 3, 4 आणि 5. खरंच हा त्रिकुट आहे का तर कसं ओळखाल तर बघा सांगतोय बाळा. पहिलेच हो नको मनोज भैया आपको बहुत बार बताया बच्चा. जो चीज हमें पता नहीं रहती है कबूल किया करिए कि हमें को नहीं पता करके. क्योंकि बीच में तम करके कुछ हासिल नहीं होने वाला. ये चीज याद रखिए. जब तक हमें कोई चीज समझती नहीं तब तक हाँ या ना बोलो ही मत. पहले समझा कीजिए सामने वाले बता क्या रहे करके. समझ रहे हो बड़ा है ना. काव्य आपको बहुत बार बताया गया है कि नहीं बच्चा. उससे होगा क्या बाकियों को डिस्टर्ब होता है वो बात की बात. लेकिन आप खुद डिस्टर्ब होते हो किस भी आप पे. आपको समझा कुछ नहीं उस भी आप पे. समझे क्या समझा आपको त्रिकुट के बारे में बताओ बस. फिर कैसे बोले समझा सर. हाँ है ना बच्चा. थोड़ा सा फोकस किया करे. ऐसा कुछ भी उठपटांग नाही है ना. तो देखो काय म्हणतोय मी त्रिकुट कोणाला म्हणायचा तर म्हणा सगळ्यात 3 पैकी सगळ्यात मॅन्ड्री कोण आहे सांगा. आता मग कावजी भैया करे 5. मॅन्ड्री म्हणजे सगळ्यात मोठू. सबसे मोटू कोण आहे रे 5. तो मोटू का स्क्वेअर बोलो. मोटू का स्क्वेअर इक्वल टू 2 बारक्यांचा स्क्वेअर. आता हे 2 बारके कोणते आहेत. हा 3चा स्क्वेअर आणि अजून कोण 4चा स्क्वेअर. 2 बारक्यांच्या स्क्वेअरची बेरीज जर मोठूच्या स्क्वेअरच्या इतकं आलं तर समजून जायचं की भाऊ तुमचा तो पायथागोरस त्रिकुट हो. नाही समजला रुक जा बाळा. अब देख मोटू कोण आहे 5 त्याचा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. 9 आणि 16 किती होतात आणि 5चा स्क्वेअर किती होते. तो बोलो भारत माता की. भाई 25 इक्वल टू 25 नहीं होता तो क्या 26 होता है. होता है कि नहीं होता. समझ में आया की नाही आया. म्हणजे काय शिकलं बाळा. मोटूचा स्क्वेअर हा जर उरलेल्या 2 बारक्यांच्या स्क्वेअरच्या बेरजेत त्या इतकं आलं समजून जायचं की ते 3चे 3 कोणते प्राणी होत त्रिकुट होत. कावे त्रिकुट. समजला का जी. मस्त लिहून ठेवायचा भाऊ. काय लिहून ठेवायचा मस्त लिहून ठेवायचा. ते लिहून देऊ का मी नोट मोटूवाला की तुम्हीच लिहाल. पक्का लिहाल ना. मैं चेक करूंगा भाऊ. वो मोटू कोई 3 पैकी जे कुठलं पण मोटू असतो त्याचा स्क्वेअर हा बरोबर असते. अच्छा सॉरी बरोबर असायला पाहिजे. असं नेहमीच असेल असं नसते. ठीक आहे. जर असलं तर त्रिकुट असते नसलं तर त्रिकुट नसतं. समजला का. जसं आता तुम्हीच मला सांगा रे हा त्रिकुट राहणार का पहा बरं. 3, 4, 6 पहा. तर मोठू कोण छोटू कोण 3चा स्क्वेअर आणि 4. 3चा स्क्वेअर किती बाळा 4चा किती आलं आणि 6चा स्क्वेअर 30.
36 इक्वल टू 25 कब से होने लग गया? पॉसिबल है? नाही ना. तो सेम आलं का? नाही. जर तो सेम आलंच नाही म्हणजे हा त्रिकूट असेल का? तर हा त्रिकूट म्हणजे पायथागोरस ट्रिपलेट नाही. नाही समजला का जी? समजला का जी? तर काही त्रिकूट सांगू का जी? तर बघा रे बाळा, पायथागोरस ट्रिपलेट. टेंशन नहीं लेने का. अब देखो एक ही चीज से देखो, अब एक कंसेप्ट याद रखना पड़ा त्रिकूट का. ठीक है, मैंने वो तो कंसेप्ट तो पता ही चल गया आपको. अब एक से ज्यादा त्रिकूट आप खुद कैसे बना सकते हो वो देखो. खतरनाक काम. जैसे 3, 4 और 5 मानते हो त्रिकूट? यहां तक पता है? 3, 4, 5 ये समझे की नाही समझे? समझे तर लक्ष द्या. आता त्याचाच डबल करत बसायचा. 3चा डबल करा 6, 4चा डबल करा 8, 5चा डबल करा 10. नाही समजला का जी? म्हणजे 3 2 जा 6 केलं, 4 2 जा 8 केलं. आता तसंच 3 3 जा 9, 4 3 जा 12, 5 3 जा 15. झालंय. नवीन 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 पैदा होऊन राहिले. ती वाक करा. एकच नंबर का. चलो चौथा. फिर 3 4 जा 12, 4 4 जा 16, 5 4 जा 20. अरे करके देखना. आपको झूठ लग रहा है क्या? देखो इसका करके बताता हूं. मोटू कौन है रे? 10 का स्क्वायर. 6 का स्क्वायर कितना? और 8 का स्क्वायर के साथ एडिशन करो. 6 का स्क्वायर 36, 8 का स्क्वायर 64. कितना होता? तू बाजी झालास का रे? 6 का स्क्वायर 12 म्हणते आप भैया. 36 प्लस 64 कितना? 100. और 10 का स्क्वायर किती? अरे समझ में आया कि नहीं आया? फिर तो ये मैं आपको क्या बता रहा, बच्चा समझ रहे हो क्या? कि ये आप अभी याद नहीं करोगे. आप ज्यादातर याद क्या करोगे? याद सिर्फ ये रखना 3 4 5 और उसको फिर 2 2 से मल्टीपल करो, उसी को फिर 3 3 से मल्टीपल करो, उसी से 4 4 से करो. आप 5 से करोगे तो भी होगा. तो देखो बड़ा 3 5 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25. अटैक. एक नंबर काम. ये ऐसे भाई जिंदगी बर्बाद हो जाएगी अपनी, लेकिन ये गाना कम नहीं होगा. ये चीज याद रखना. चिमणे तू बुडगी बनून जाजो, पण हे येणं कम होतील का? ए चिमणे समजला? हा चल. तसाच वाणी गोष्ट. तू का हसतेस संजीवने? तूही बुडगी बनून जाशील तरी पण हे काही संपणार नाही. भाऊ किती सारे नंबर आहेत रे. इन्फायनाइट म्हणूनच तो शब्द झाला ना हा. काहीतरी मराठीत म्हणतात ना अनगणत, काय म्हणतात? अनंत 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 अनंत. काय कराल आता, वय झाली ना म्हणून थोडं अनगिनत. ते पाय बरं, नवीन नवीन खतरनाक शब्द. चलो समझ में आया बच्चा ये? और एक बता दूं, और एक सीरीज इसमें रहता है. ठीक है, और एक सीरीज देखो मैं बता दूं मेरे तरफ से. 5, 12 और 13 ये सीरीज और अलग प्रकार. देखो आप खुद ही देखिए. मोटू कौन है रे? 13 का स्क्वायर. छोटू कौन है रे? 5 उसका स्क्वायर और 12 का स्क्वायर. तो 5 का स्क्वायर 25, 12 का स्क्वायर 144. एडिशन करोगे तो 5 और 4 9, 2 और 4 6 और 1 कितना आया? और 13 का कितना आता है? रोज इसी दिन के लिए तो हम लोग कर रहे हैं ना बड़ा. टेबल स्क्वायर क्यूब. मैंने बोला था ना, याद करके रखो. कौन सा चीज कब किस मोड़ पे काम आएगी कोई गारंटी नहीं. समझ रहे हो बातों को? ए बोलत मी आहे तहान तुला लागली, बंद कर. समझ रहे हो बात को? ठीक है, ऐसे बीच में नहीं पीना बड़ा. तो ठीक है. अरे बात क्लियर हुई क्या? मस्त पैकी लिख कर. अब देखो, अब इसका खुद बना सकते हो क्या आप? दूसरा तो 5 2 जा करो, 2 से मल्टीपल करो. 5 2 जा 12 2 जा 13 2 जा 36 म्हणत होतास तू. चीटिंग करता है तू. चीटिंग चीटिंग करता है तू. चलो समझ में आई क्या बात? वैसे ही और 3 से मल्टीपल करो. 5 3 जा 15, 12 3 जा 13 3 जा 39. समझ रहे बच्चा? तो ये ऐसे इसको थोड़ा सा समझ के अगर आप याद रखोगे ना बड़ा, तो आपको ज्यादा पढ़ाई करने की जरूरत नहीं पड़ेगी.
लेकिन ये चीज अगर आपको नहीं समझी ना, तो फिर रटने के अलावा दूसरा कोई चारा नहीं रहता बच्चों के पास। इसलिए बच्चे फिर नफरत करते हैं पढ़ाई से। समझ रहे हो बातों को? हमें वैसा नहीं करना है। आप पहले भले ही अपने को थोड़ा सा वक्त लग जाए, वैसे जैसे मैं ये महीने में कंप्लीट करने वाला था, चलो कोई नो डाउट, कोई प्रॉब्लम नहीं, 15 तारीख तक करेंगे, कोई दिक्कत नहीं, लेकिन वो कंसेप्ट के साथ चला जाएंगे। समझ रहे हो बातों को? है ना? तो ये जो भी चीज हमने पढ़ी है आज, मस्त पैकी इसका नोट्स बनाइएगा, अच्छे से इसको समझ लीजिएगा, है ना? घर में जाके, यहाँ पे नहीं, घर में जाके मस्त इसका नोट्स बनाना है आपको, है ना? और बाकी जब हम लोग कल मिलेंगे, कल छुट्टी नहीं है बच्चा, मैं फिर से दोहरा, कल छुट्टी नहीं है, अपने समय पे अपना क्लास होगा। बस वो कौन सा दिन, उसके बाद वाला, वो बड़ा खतरनाक दिन रहता है, उस दिन भले ही मैं छुट्टी दे दूंगा, ठीक है? अरे वो इसलिए खतरनाक, पूरा बेवड़ा दिन रहता है, वो खतरनाक वाला, रास्ते पे पूरे खतरनाक लोग रहते हैं एक नंबर। समझ रहे हो क्या? ठीक है ना? वो आप लोगों को पैसे मांग लेंगे खतरनाक, ठीक है? तो उस हिसाब से देखो, तो परसों मैं भले ही छुट्टी दे दूंगा, लेकिन कल छुट्टी नहीं है। अपने ही सेम समय पे कल मिलेंगे बच्चा, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।